या पृथ्वीवर म्लेंछ पातशहा असता मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही। बखरकार कृष्णाजी अनंत सभासद यांचे हे शब्द भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहेत। हेच मराठा छत्रपती म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे कैवारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज। आज याच महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जयंती। जगाला शून्यातून विश्व निर्माण करण्याचं पहिलं उदाहरण दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनीच। यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अशा शब्दात साक्षपूर्ण वर्णन केले आहे। महाराजांचे जीवन इतके भव्य होते की त्याचे जितके अवलोकन करावे तितके कमी। ते एक द्रष्टे, कुशल संघटक, स्फूर्तिदाते, मुत्सद्दी, उत्तम राजकारणी आणि उत्कृष्ट नेतृत्व कौशल्य असणारे युगपुरुष होते। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी जन्मलेलं ते छोटंसं बाळ भारतातल्या 5 पातशाया आणि बलाढ्य मोगल साम्राज्य हादरवून सोडेल याचा विचारही कोणी केला नसेल। शिवरायांना जिजाऊ माँसाहेबांसारख्या मातोश्री लाभणं हे त्यांचं भाग्यच होतं। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानं आली, मात्र या सर्व आव्हानांना निधड्या छातीनं सामोरं जात त्यांनी स्वराज्याची गुढी अखेर उभारलीच। अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोट छाटणं, औरंगजेबाला भर दरबारात बाणेदारपणे उत्तर देणं हे गनिमांसोबत घडलेले शिवरायांच्या आयुष्यातील काही ऐतिहासिक प्रसंग आहेत। शिवराय युद्धनीतीमध्ये जितके कुशल तितकेच गनिमी काव्यात चाणाक्ष बुद्धीचे होते। शिवरायांच्या गनिमी कावा पद्धतीचं आजही कित्येक देश अनुसरण करत आहेत। जे जगानं केलं ते शिवरायांनी कधीच केलं नाही आणि जे शिवरायांनी केलं ते जगाला कधीच जमले नाही, म्हणून जगाला शिवरायांसमोर कायम वाकावे लागते। कृषक वर्ग हा महाराजांच्या पाठीचा कणा होता। तसेच त्यांच्या सैन्यात मराठा, कुणबी, ब्राह्मण, शेणवी, भंडारी, महार, कोळी, मुसलमान, रामोशी, धनगर आणि न्हावी असे विविध 56 प्रकारच्या जातीचे लोक होते। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजाला सोबत घेऊन त्यांना समान न्याय देऊन शिवरायांनी स्वराज्य उभारलं। त्यांच्या सैन्यात तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, येसाजी कंक, हंबीरराव मोहिते, बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, बाजी पासलकर आणि कान्होजी जेधे अशी मातब्बर मंडळी होती। शिवरायांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती। याची समकालीन इतिहासात अनेक उदाहरणे आहेत। त्यांच्या अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण होते। या अष्टप्रधान मंडळाचे 8 मंत्री 30 विभागांमध्ये विविध कामाचा लेखाजोखा पाहायचे। ज्याचे आरमार त्याचा समुद्र असे धोरण अवलंबणारे छत्रपती शिवाजी महाराज आज भारतीय नौदलाचे जनक म्हणून संबोधले जातात। शत्रू समुद्रमार्गी हल्ला करू शकतो हे त्यांनी नेमके हेरले होते। हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुमारे 400 किल्ले आपल्या अधिपत्याखाली आणले होते आणि आपले साम्राज्य थेट तामिळनाडूच्या तंजावूर पर्यंत वाढवले होते। शिवरायांच्या महानतेचे वर्णन समकालीन कवी भूषण यांनी आपल्या छंदामध्येही सांगितले आहे। तेजतम अंस पर कान्हाजिमी कंस पर त्योम लेंछ बंस पर शेर शिवराज है। अर्थात जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराचा नाश करतो आणि कृष्ण कंसाचा विनाश करतो, तसाच हा नरसिंह शिवाजी राजा लेंछांचा विनाश करून टाकतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही आपल्या एका गीतामध्ये त्यांचे वर्णन हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा असे केले आहे।
या अष्टपैलू आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, लोकहित दक्ष, धर्माभिमानी पण परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न आणि जाणत्या राजाला जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा करतो.